वर्ता ॲस्ट्रो रेमेडीज हब मध्ये आपले स्वागत आहे। दर महिन्याला येणाऱ्या पौर्णिमेविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत। पौर्णिमा व्रत आणि त्याचे फायदे आज आपण जाणून घेणार आहोत। वैभव प्राप्तीसाठी हे व्रत करावयाचे असते। चांगल्या मार्गाने मिळवलेले धन हे दिवसेंदिवस वृद्धिंगत होत जाते। तसेच कोणत्या गोष्टीत कमतरता पडू न देणारे हे व्रत आहे। आर्थिक अडचणींमध्ये असलेल्या लोकांना कुठून तरी मदत मिळते। तसेच परिस्थिती अनुकूल व्हायला देखील या व्रताची मदत होते। दर पौर्णिमेस करावयाचा हा विधी आहे। फक्त ज्या पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण असेल त्या दिवशी न करता चतुर्दशीला हे व्रत करायचे आहे। पौर्णिमेच्या दिवशी दिवसभर उपवास करावा। तिखट मीठ खाऊ नये। मात्र दूध, फलाहार, शिंगाड्याचा शिरा असे पदार्थ चालू शकतील। संध्याकाळी स्नान करावे आणि पूजाविधी करावा। सर्वप्रथम बाळकृष्ण घेऊन त्याला स्नान घालावे। एका तबकामध्ये आसनाखाली मध्यभागी तुळस ठेवून त्याच्यावरती बाळकृष्ण ठेवावा। कृष्णाला गंध, अक्षदा, हळद कुंकू, बुक्का वाहावे। कृष्णाला 108 तुळशीची पत्रे वाहावीत आणि प्रत्येक तुळशी पत्र वाहताना श्री कृष्णाय नमः असे जप म्हणून मग ते पत्र कृष्णाला वाहावे। वरील पूजा झाल्यावर सत्यनारायणाला जसा आपण प्रसाद करतो शिऱ्याचा, साजूक तुपाचा, तसाच प्रसाद इथे आपल्याला थोडासा करायचा आहे। मात्र तो घरातील व्यक्ती सोडून इतर कोणालाही देऊ नये। तो फक्त आपल्या घरातल्या व्यक्तींनीच खावा। हे व्रत कोणी करावे? घरातील कर्त्या व्यक्तीने हे व्रत केलेले अत्यंत चांगले। मात्र स्त्रियांच्या अडचणीच्या काळात हे व्रत करू नये। हे व्रत किती दिवस करायचे? तर दर पौर्णिमेला हे व्रत करावे। किती पौर्णिमा कराव्यात याचा हिशोब ठेवू नये। एखाद्या वेळेस खंड पडला तर हरकत नाही। मात्र चाल, ढकल, कंटाळा या गोष्टीमुळे खंड पडू देऊ नये। महान स्वामी भक्त श्री नाना करंदीकर यांनी सांगितलेला हा तोडगा आहे। त्यामुळे या तोडग्यामागे त्यांच्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तींचे आशीर्वाद आहेत असे समजून श्रद्धापूर्वक हा उपाय अथवा तोडगा करावा। हे पौर्णिमा व्रत तुम्ही कराच, कारण की हे पौर्णिमा व्रत केल्यामुळे तुमच्या वैभवात वाढ होईलच, मात्र तुमची कुलस्वामिनीही प्रसन्न होईल आणि कुलस्वामिनीचे कृपा आशीर्वाद कायम तुमच्यावर राहतील। त्यामुळे हे व्रत नक्की करा। धन्यवाद। असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल लाईक करत राहा, शेअर करत राहा आणि फॉलो करत राहा।